हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। लष्कर आणि काश्मीर पोलिसांकडून सुरनकोट जंगलातील दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त, संयुक्त कारवाईत 5 आयडी आणि इतर साहित्यही जप्त। भारतानं चिनाबचं पाणी रोखलं, लवकरच झेलमचं सुद्धा पाणी थांबवणार। पाकच्या पंजाब प्रांताची जीवनरेखा कोरडी ठाक, शेतीवरही परिणाम होणार। पाकिस्तानच्या विनंतीनंतर आता आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक, दोन्ही पक्षांना सीमापार तणावावर विचार मांडण्याची संधी मिळणार। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीचा मृत्यू, चौकशी दरम्यान पलायन करताना विश्वा नदीत उडी मारली। पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय, दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याची आरोपीची कबुली। एलओसीवर सलग 11व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी या भागामध्ये गोळीबार, भारतीय लष्कराच्या जवानांकडून सुद्धा गोळीबाराला चोख प्रत्युत्तर। काँग्रेसला फोडा, रिकामी करा, पुण्यातल्या भाजप पदाधिकारी बैठकीमध्ये बावनकुळेंचं वक्तव्य, तर काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी आधी तुमचा विचार करणार, वर्षा गायकवाड यांची टीका। बावनकुळेंना लाज वाटली पाहिजे, बावनकुळेंना थोडी तरी लाज असती तर काँग्रेस फोडा असं म्हणाले नसते, संजय राऊतांची जहरी टीका। ऑपरेशन ब्लू स्टार काँग्रेसची चूक होती, 80च्या दशकातील पक्षाच्या चुकांची जबाबदारी घ्यायला तयार, एका शीख विद्यार्थ्याच्या प्रश्नावर राहुल गांधींची प्रतिक्रिया। ट्रम्प सरकारचा पुन्हा एकदा टॅरिफ स्ट्राईक, अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर 100% कर लादला। आज 12वीचा निकाल जाहीर होणार, तर दुपारी 1 वाजेनंतर निकाल ऑनलाईन पाहता येणार। उद्यापासून महाविद्यालयात गुणपत्रिका सुद्धा मिळणार। जागतिक कीर्तीचे गुंतवणूक तज्ञ वॉरन बफे वर्षाअखेर निवृत्त होणार, गुंतवणूकदारांच्या मेळाव्यामध्ये बफेंकडून निवृत्तीची घोषणा।